नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी बालमानसशास्त्र म्हणजे पेपर पहिला जो अनिवार्य असतो त्याचा प्रकरण पहिला आणि त्यावरील क्वेश्चन आन्सर्स टाकलेले आहे मित्रांनो. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. टी किंवा सी-टी-ई-टी किंवा कोणत्याही शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल जर तुम्हाला नवीन अपडेट पाहिजे असेल, तर नक्कीच माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉइन करून ठेवा मित्रांनो, जेणेकरून नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. मित्रांनो, आज आपण बालमानसशास्त्रातील प्रकरण दुसरे म्हणजेच बालकाची वाढ, त्यालाच आपण ग्रोथ किंवा त्यांचा विकास म्हणजेच डेव्हलपमेंट हा प्रकरण पाहणार आहोत मित्रांनो. तर बघा मित्रांनो, वाढ म्हणजे काय? आपण वाढ कशाला म्हणतो? तर वाढ याची संज्ञा आहे मित्रांनो, ही शरीराची आकार, वजन, उंची व अवयवांच्या वाढीमध्ये होणारा बदल आहे मित्रांनो. म्हणजे आपण वाढ म्हणजे काय म्हणू शकतो? वाढ म्हणजे शरीराचा आकार, वजन, उंची व अवयवांच्या वाढीमध्ये होणारा बदल म्हणजे वाढ. मग ही वाढ मोजता येते का मित्रांनो? मेजर करता येते का? हो मित्रांनो. आपल्याला शरीराचे आकार पण मोजता येते, त्याचं वजन पण मोजता येतो, उंची पण मोजता येते मित्रांनो. म्हणून वाढ हे आपल्याला मेजर करता येते. वाढ ही जैविक असते मित्रांनो. जैविक म्हणजे कसं? सजीव असते. आपण ते प्रत्यक्षात पाहू शकतो. बरोबर आहे? विकास म्हणजे काय? तर वर्तन, भावना, भाषा, बुद्धी व सामाजिक कौशल्य यामधील बदल. आपण वाढ म्हणजे काय म्हटलं होतं मित्रांनो? शरीरामध्ये होणारा बदल म्हणजेच वाढ. मग आता विकास म्हणजे काय मित्रांनो? म्हणजे आपण याला डेव्हलपमेंट म्हणू. तर ह्याला आपण डेव्हलपमेंट म्हणू मित्रांनो. तर बघा, विकास म्हणजे काय? आपला वर्तन, आपली भावना किंवा आपली भाषा, आपली बुद्धी आणि आपल्यातले कौशल्य यामध्ये होणारा बदल म्हणजेच काय असतो मित्रांनो? विकास असते. मग विकास आपल्याला मोजता येते का मित्रांनो? तर विकास आपल्याला मोजता येत नाही मित्रांनो, कारण की विकास हे गुणात्मक असते. आपण त्याला क्वालिटेटिव्ह असते असं पण म्हणू. म्हणजे आपल्याला गुण मोजता येत नाही मित्रांनो. तर विकास हा गुणात्मक असतो, त्यामुळे आपण त्याला मोजता येत नाही. उदाहरण घेऊ शकतो मित्रांनो, बोलणे शिकणे. बघा, आपण बोलणे शिकलो तर आपण मोजता येत नाही की 1, 2, 3, 4 एवढं आपण बोलणं शिकलो का? किंवा आपली विचार पातळी किती वाढली. जसा अनुभव आपल्याला येतो तसा आपली विचार पातळी वाढते मित्रांनो. किंवा सामाजिक नियम समजणे, हे पण आपण वयानुसार आपण जे सामाजिक नियम आहे ते समजत जातो आणि त्या प्रकारे आपल्यामध्ये विकास होत जातो मित्रांनो. तर यानंतर बघू आपण की हे वाढ आणि विकास या दोन्ही गोष्टीमधील फरक काय आहे? बरोबर आहे. तर फरक आपण सांगू शकतो मित्रांनो, की वाढ आणि विकास या दोन्हीमधील बाब काय आहे, की ग्रोथ कशी आहे आणि डेव्हलपमेंट कशी आहे. या वाढ व विकासाचं स्वरूप कसं आहे मित्रांनो? तर वाढ आपण शारीरिक रूपाने बघू शकतो आणि विकास हा मानसिक, भावनिक आणि सामाजिक स्तरावर होत असतो मित्रांनो. मग आपण वाढीचा मोजमाप करू शकतो का? हो मित्रांनो. आपण उंची मोजू शकतो, आपण आकार मोजू शकतो. पण आपण विकास मोजता येत नाही, कारण की तो मानसिक, भावनिक किंवा सामाजिक असतो. म्हणजे याचा मोजमाप होऊ शकत नाही. मग याची गती कशी असते मित्रांनो? उंची, आकारमान किंवा शरीराची वाढीची एक ठराविक वयापर्यंत वाढ असते मित्रांनो. त्यानंतर ती वाढ कुठेतरी कुंठित पावते किंवा थांबून जाते. पण विकास हे संपूर्ण आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे.
जीवनात आपण मरेपर्यंत नवीन-नवीन गोष्टी शिकत राहतो. आपल्यात बदल होत राहते. मानसिक स्तरावर, भावनिक स्तरावर आणि सामाजिक स्तरावर पण मित्रांनो. आता वाढीचं आपण उदाहरण घेऊ शकतो. उंचीमध्ये वाढ किंवा वजनामध्ये वाढ होऊ शकतो. यालाच आपण शारीरिक बदल किंवा वाढ असं म्हणू शकतो. आणि विकासामधील उदाहरण आपण घेऊ शकतो, की बुद्धिमत्ता वाढू शकते किंवा भाषामध्ये बदल होणे. यालाच आपण काय म्हणतो? विकास म्हणू शकतो मित्रांनो. आता बघू आपण, की विकासाची वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो? बघा मित्रांनो, जर मी सांगितलेले पॉइंट अगदी शॉर्ट आहे मित्रांनो. हेच पॉइंट जर तुम्ही वाचले किंवा स्क्रीनशॉट पण घेऊन ठेवले मित्रांनो आणि रिपीट केले, तरी तुम्हाला पूर्ण पुस्तक वाचण्याची गरज नाही. हे अगदी मेन मुद्दे मी घेतलेले आहे आणि यावरील इम्पोर्टंट क्वेश्चन पण मी घेणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला इथपर्यंत माझा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमची पण मदत होईल आणि शेअर नक्की करा, जेणेकरून दुसऱ्याची पण मदत होईल मित्रांनो. तर चला बघू आपण विकासाचे वैशिष्ट्य काय आहे. बघा मित्रांनो, विकास हा क्रमबद्ध असतो, बरोबर आहे. विकास कसा होतो? पहिले हेड, टोस आणि किंवा आपण नियर किंवा फार असं म्हणू शकतो. मानसिक स्तरावर, भावनिक स्तरावर आणि सामाजिक स्तरावर आपण त्याला म्हणू शकतो. गती वयानुसार जशी-जशी आपली समज वाढत जाते, तसा-तसा आपला विकास होतो मित्रांनो. म्हणजे ही गती वयानुसार बदलत राहते विकासाची. विकास थांबतो का? वाढ हे एका वयापर्यंत वाढ होते शरीराची, नंतर थांबून जाते. पण विकास थांबतो का? नाही. हे आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणून याला आपण म्हणू शकतो, की सतत चालणारी परीक्षा प्रक्रिया आहे. टी-ई-टीमध्ये भरपूर वेळा हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. सतत चालणारी प्रक्रिया म्हणजे काय आहे? तर सतत चालणारी प्रक्रिया म्हणजे विकास होय मित्रांनो. बघा, प्रत्येक बालकाचा स्वतःचा वेग असतो. स्लो लर्नर किंवा फास्ट लर्नर आपण त्याला म्हणू शकतो किंवा काही मुलं हुशार असतात, काही थोडेसे अ, अ, हुशार नसतात किंवा स्लो असतात. मग प्रत्येक बालकाचा स्वतःचा एक वेग असतो बदलण्याचा किंवा त्यांच्या मानसिक स्तराचा किंवा त्यांचा भावनिक स्तराचा काय असतो, एक वेग असतो. त्यानुसारच तो शिकत असतो मित्रांनो. मग विकास हा कसा असतो? अनुवांशिक पण असतो मित्रांनो, बरोबर आहे. आपल्या पॅरेंट्सकडून आपल्याला शिकवणी मिळते किंवा आपल्या आजूबाजू परिसरापासून आपल्याला शिकवणी मिळते मित्रांनो. म्हणजे अनुवांशिक पण असतो आणि आपल्यावर पर्यावरणाचा पण प्रभाव होतो मित्रांनो, बरोबर आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो, विकासाचे तत्वे. यालाच आपण प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट म्हणू शकतो, की विकास कसा होतो? कोणत्या स्वरूपात होतो मित्रांनो? तर बघा, विकास हा क्रमबद्ध असतो. हो, आपण पहिलेच बघितलं हेड टू टोज आपण त्याला म्हणू शकतो किंवा नियर अँड फार म्हणू शकतो. डोक्यापासून नंतर खांद्यापर्यंत, नंतर हात आणि नंतर बोट. बरोबर आहे? हा क्रमबद्ध असतो विकास. कधी पण विकास कसा जातो? सोप्याकडून कठीणाकडे जातो. बरोबर आहे. एखाद्या लहान व्यक्तीला जर आपल्याला काही शिकवायचं असेल मित्रांनो, तर आपण काय करते, लहान मुलगा पहिले बडबड करतो. नंतर ते दुसऱ्याचं पाहून छोटे-छोटे शब्द शिकतो आणि त्या शब्दापासून एक वाक्य बोलायला शिकतो मित्रांनो. म्हणजे विकास कधी पण सोप्याकडून कठीणाकडे जातो मित्रांनो. तिसरा पॉइंट असा आहे, की विकास हे सातत्यपूर्ण असतो. बरोबर आहे. म्हणजे आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. अचानक थांबत नाही. प्रत्येक व्यक्तीत कमीत कमी किंवा जास्तीत जास्त विकास होतच राहत असतो मित्रांनो. चौथा पॉइंट असा आहे, की व्यक्तिगत फरक असतो का? प्रत्येक मूल आपल्या आपल्या गतीने वाढते. मी आधीच सांगितलं प्रत्येक मुलांची एक गती असते. कशाची? शिकण्याची किंवा विकासाची. बरोबर आहे. त्यानुसार तो वाढत जात असतो. विकास समग्र असतो. बरोबर आहे. शरीर, मन, भावना आणि समाजभाव हे सगळे तत्वे एका व्यक्तीमध्ये
असते आणि त्यानुसार हे सगळे मिळून शरीर, मन, भावना आणि समाज मिळून त्याच्यामध्ये विकास होत असतो मित्रांनो. वंश परंपरा किंवा वातावरण यावर अवलंबून असते. आपलं घर कसं आहे, आपला वंश कसं आहे, आपली बोलीभाषा कशी आहे यावर पण अवलंबून असते आणि आपलं आजूबाजूचं वातावरण कसं आहे यावर पण अवलंबून असते मित्रांनो. 7वा पॉइंट असा आहे, विकासात उलटफेर नाही आहे. शिकलेले कौशल्य पूर्णपणे नष्ट होत नाही मित्रांनो. एखादी कला किंवा बोलणं जर आपण शिकलो, एखादी कला शिकलो किंवा काही शिकलो, तर ते कधीही नष्ट होत नाही मित्रांनो. ते आपल्यासोबत राहते. म्हणून विकास हा कधी पण उलटफेर होत नाही, परत जात नाही. एकदा शिकलंय की ती गोष्ट आपल्याला कायम जीवनभर आठवण राहते मित्रांनो. त्यानंतर आपण बघू विकासाचे प्रकार कोणकोणते आहे मित्रांनो. किती प्रकार आहेत? तर विकासाचे 6 प्रकार आहे मित्रांनो. बरोबर आहे. शारीरिक विकास आपण सांगू शकतो, बौद्धिक विकास आपण सांगू शकतो, भावनिक विकास सांगू शकतो, सामाजिक विकास, नैतिक विकास आणि भाषिक विकास. एकूण मूळ 6 प्रकारांचे विकास आहे मित्रांनो. तर बघा, हे 6 प्रकारांचे विकास आहे मित्रांनो. तर बघा, त्याचे प्रकार 6 आहे. त्यानंतर त्यांचा अर्थ काय-काय होतो, की जर आपण कन्सिडर केले, तर शरीर स्तरावर विकास कसा होतो? तर व्यक्तीची उंची वाढते, त्याचं वजन वाढते, त्याचे अवयव किंवा स्नायू किंवा त्यांना संवेदना जाणू लागते मित्रांनो. बरोबर आहे. यालाच आपण शारीरिक स्तरावरच्या विकासाचा प्रकार असं म्हणू शकतो. आता बौद्धिक व संज्ञानात्मक कोणता विकास आहे? तर हा सामाजिक स्तरावर होतो. निरीक्षण करून होतो. काही जर पाहिलं त्यानुसार आपल्याला आपल्यामध्ये विकास होतो. तर्कशक्ती लावून कोणत्या एखाद्या प्रॉब्लेमवर सोल्युशन स्वतःच विचार करणे आणि त्याच्यावर सोल्युशन काढणे त्याला आपण. आणि स्मरणशक्ती, काही जर पाहिलं तर आपलं काय होते, आपल्या बुद्धीचा विकास होते. बरोबर आहे मित्रांनो. यालाच आपण बौद्धिक विकास असं पण म्हणू शकतो. सामाजिक विकास, इतरांशी मैत्री करणे, सहकार्य, सामाजिक नियमाचा पालन करणे, यामधून आपला सामाजिक विकास होत असतो मित्रांनो. भावनिक विकास काय आहे? आनंदी राहणे, राग येणे, भीती वाटणे किंवा सुरक्षेची भावना निर्माण होणे, यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो? भावनिक विकास असं म्हणतो. भाषिक विकास, आपण बोलणे शिकतो मित्रांनो, ऐकणे शिकतो, वाचणे शिकतो, लिहिणे शिकतो, यालाच भाषिक विकास असे म्हणतात. नैतिक विकास काय असतो? चांगलं वाईट माहिती पडणे, आपल्यासाठी चांगलं काय आहे, वाईट काय आहे, समाजात राहण्याचा नियम काय आहे, कशा पद्धतीनं वागला पाहिजे. स्वानुशासन म्हणजे स्वतःला शासित करणे, स्वतःला एक समाजात मिसळून गेले, रूल्सप्रमाणे, सामाजिक नियमाप्रमाणे वागणे म्हणजे स्वानुशासन लावणे असं होतं मित्रांनो. विकासाचे घटक किती आहे मित्रांनो? तर बघा, कोणकोणत्या स्तरावर विकास होऊ शकतो? तर विकास हा आनुवंशिकतेनुसार होऊ शकतो, बरोबर आहे. त्यानंतर पर्यावरणाचा प्रभाव विकासावर होत असतो. आपल्या आजूबाजूचं पर्यावरण जसं असेल तसा विकास आपला घडेल. संधी, किती संधी मिळते आपल्याला, कशा संधी मिळते आणि त्या संधीचा आपण कसा फायदा घेऊन आपला विकास करू शकतो. हा पण घटक फार महत्त्वाचा आहे. जशी-जशी संधी अ, व्यक्तींना मिळत जाते तसं-तसं त्याचा विकास होत जातो मित्रांनो. पोषण हा विकासाचा एक महत्त्वाचा घटक आहे. परिपूर्ण पोषण आपल्याला मिळायला पाहिजे. आपला शारीरिक विकास होतो मित्रांनो. कारण की विकासाचा एक प्रकार म्हणजे शारीरिक पण आहे. त्यामुळे आपल्याला पोषण अ, म्हणजे व्यवस्थित पोषण मिळणं पण गरजेचं आहे मित्रांनो. कौटुंबिक वातावरण, कुटुंब खूप इम्पॉर्टंट असतो विकासासाठी. जसं आपलं कुटुंब असेल तसा आपला विकास असेल मित्रांनो. आणि शाळेमध्ये सर्वांगीण विकास होतो असं म्हटलं जाते मित्रांनो. तर हे झाले विकासाचे घटक. त्यानंतर आपण बघू, आता हे जे विकासाचे घटक पाहिले, मग हे काय परिणाम करते, विकासावर कसा परिणाम करते, हे जे घटक आहे आपण आता बघितले, शारीरिक झालं, कुटुंब झाला, शाळा झाली, वातावरण झालं. तर बघा, आपण पहिले बघितलं की कुटुंब, वंश परंपरा किंवा हेरिडिटरी
तर आपली शरीर रचना, आपली बुद्धिमत्ता, क्षमता आपल्या अनुवंशिकतावर अवलंबून असते मित्रांनो. बरोबर आहे. तर हा पण घटक जो वंश परंपरा किंवा आनुवंशिकता म्हणतो, हा खूप महत्त्वपूर्ण घटक आहे आणि ते अत्यंत परिणाम करतो विकासावर. आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, आपलं कुटुंब कसं आहे, त्यानंतर आपली शाळा कशी आहे, त्यानंतर समाज कसा आहे, यावर आपला विकास अवलंबून असतो मित्रांनो. वाईट कुटुंबात, वाईट परिसरात जर आपण वागलो, तर आपला विकास चांगला होऊ शकत नाही. तेच जर आपण चांगल्या कुटुंबात किंवा चांगल्या परिसरात किंवा चांगल्या शाळेमध्ये जर आपण गेलो, तर आपला चांगला सर्वांगीण विकास होतो मित्रांनो. पोषण जे पाहाला पौष्टिकता, योग्य आहार घेणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. योग्य आहार नाही घेतला तर आपला बुद्धीचा, शरीराचा विकास नाही होणार आणि आपला परिपूर्ण विकास होणार नाही मित्रांनो. त्यामुळे पौष्टिकता किंवा योग्य आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. सांस्कृतिक घटक संस्कृती, आपल्या आजूबाजूची संस्कृती किंवा आपल्या भारताची संस्कृती खूप चांगली आहे. याचा परिणाम आपल्या विकासावर होतो, आपल्यावर होतो आणि त्यानुसार आपला विकास होतो मित्रांनो. सामाजिक आर्थिक स्थिती, आपली स्थिती जर चांगली असेल तर आपला चांगला विकास होतो. आर्थिक स्थिती जर कमी असेल तर आपल्याला काही गोष्टी मिळत नाही. मग विकास पण काय होतो, थोडा स्लो होतो, कमी होतो. पण ते आपल्या मेहनतीवर पण आहे. जर आपण मेहनत केली तर आपला चांगला विकास होऊ शकतो मित्रांनो. प्रेरणा व भावनिक सुरक्षितता आपल्याला अशी वाटली पाहिजे वातावरणात वागून किंवा समाजात जर आपण वागत असेल, शाळेत वागत असेल किंवा कुटुंबात वागत असेल, तर आपल्याला त्यांच्याकडून खूप साऱ्या प्रेरणा मिळतात किंवा भावनिक सुरक्षिततेत आपण असतो की नाही. आपण चांगल्या शाळेत आहो किंवा चांगल्या समाजामध्ये आपण वावरतो किंवा चांगल्या कुटुंबामध्ये याचा पण परिणाम व्यक्तीवर खूप मोठा होऊ शकतो. चांगला असेल तर विकास होतो, खराब असेल तर आपला विकास होणार नाही मित्र. शालेय वातावरण अत्यंत महत्त्वाचा घटक आणि विकासावर अत्यंत परिणाम करणारा घटक म्हणजे शालेय वातावरण आहे मित्रांनो. पहिलं शिक्षण आपल्याला आपल्या कुटुंबाकडून मिळत असते आणि दुसरं म्हणजे शाळा मित्रांनो. शाळा चांगली असेल किंवा वातावरण चांगलं असेल तर आपला सर्वांगीण विकास होतो मित्रांनो. तर हे होते विकासावर परिणाम करणारे घटक मित्रांनो. त्यानंतर आपण बघू बालकाच्या विकासाच्या अवस्था किंवा स्टेजेस कोणकोणत्या असते, कोणकोणत्या वयात कशाप्रकारे बालकांचा विकास होतो मित्रांनो. तर आपण बघू अवस्था, त्याच्यानंतर कोणत्या वयात विकास होतो बालकाचा आणि त्याचे वैशिष्ट्य काय आहे. तर अवस्था कोणकोणत्या आहे मित्रांनो? शैशवावस्था, बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था आणि पौगंडावस्था ह्या विकासाच्या 4 अवस्था आहे मित्रांनो. तर बघा शैशवावस्था त्याला आपण म्हणू 0 ते 2 वर्षापर्यंत होत असते मित्रांनो. 2 वर्षापर्यंत आपण त्याला काय म्हणायचं? शैशवावस्था म्हणायचं मित्रांनो. याचे वैशिष्ट्य काय आहे? तर संवेदनाच्या आधारावर शिकणे, चालणे, बोलणे. त्यांना हात लावणे, लहान लेकरांना हात लावणे किंवा त्यांच्याशी बोलणे किंवा चालण्याचा प्रयत्न करणे असा यामध्ये बालकांमध्ये छोट्या शिशूंमध्ये काय होतो? विकास होतो मित्रांनो. त्यानंतर बाल्यावस्था 2 ते 6 वर्षापर्यंत असतो. हे लेकरं किंवा लहान मुलं खेळातून जास्तीत जास्त शिकतात म्हणजे त्यांचा विकास होता आणि कल्पनातील विचार छोट्या-छोट्या गोष्टींची कल्पना करून ते त्यांचा बौद्धिक विकास होतो मित्रांनो. उत्तर बाल्यावस्था 6 ते 12 वर्षापर्यंत असते मित्रांनो. शाळा केंद्रित बिंदू असतो. बरोबर आहे. शाळेत त्यांचा सर्वांगीण विकास होतो. अनुकरण करतात आणि सामाजिक नियम समजतात मित्रांनो. हे उत्तर बाल्यावस्थात होत असते मित्रांनो. त्यानंतर आहे पौगंडावस्था ही 12 ते 18 वर्षापर्यंत असते मित्रांनो. व्यक्तिमत्व शोध
किंवा भावनिक उतार-चढाव या वयात आपण जनरली पाहू शकतो, जे हार्मोनल चेंजेस ज्याला आपण म्हणतो मित्रांनो. चिड होणे, अ, किंवा व्यवस्थित न वागणे किंवा हट्टीपणा करणे. अ, आपल्या भावनिक स्तरावर खूप मोठा उतर-चढ जर म्हटला तर 12 ते 18 वर्षात होत असते मित्रांनो. या वयांच्या लेकरांना हँडल करणं थोडं कठीण जाते. कारण की त्यांचा भावनिक स्तरावर काय असतो मित्रांनो, उतर-चढ होत असतो आणि व्यक्तिमत्त्वाचा ते शोध घेत असतात. तर हे होतं मित्रांनो बालकाच्या अवस्थेतील अवस्था किंवा स्टेजेस आपण त्याला म्हणू शकतो. तर व्हेरी मच मित्रांनो. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खरंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच कमेंट करा. आणखी जर टी-ई-टीबद्दल काही माहिती पाहिजे असेल किंवा कोणत्या सब्जेक्टचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल, त्या रिलेटेड मला कमेंट करा, जेणेकरून त्यावर पण मी व्हिडिओ टाकेल. धन्यवाद मित्रांनो.